हॅलो, नमस्कार सर्वांना. तर काल अक्षय तृतीयेनिमित्त आमच्याकडे पुरणपोळीचा बेत होता. त्यामुळे पहिल्या सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या आणि ते पुरणपोळ्या करून रेडी झाल्यात. आणि पुरणपोळ्या म्हटलं की कटाची आमटी तर हवीच. त्याशिवाय पुरणपोळी खायला मजा काही येत नाही. त्यामुळे मग ती कटाची आमटी करायला घेतली. तरी मी तिला सगळ्यात पहिलं मोहरी, जिरे, 2-3 लवंग, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण, लाल तिखट घालून चांगलं परतून घेतलं. लाल तिखट हे नेहमी तेलातच टाकायचं म्हणजे आमटीला चांगली चवही येते आणि कट पण चांगला येतो. मग तेलामध्ये भाजलेला कांदा खोबऱ्याचं वाटप करून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. मग त्याच्यामध्ये येवणीचं पाणी घालून चांगलं मिक्स करून परत गरजेपुरतं पाणी घालून घेतलं. उकळी आल्यानंतर मीठ टाकलं आणि मंद गॅसवर चांगलं कढू दिलं. तर तयार आहे गोड गोड अशी पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी. या जेवायला सर्वांनी. बाय.